मित्रांनो, आपण कालच्या भागामध्ये बघितले होते ते पेन्सिल स्केच थंबनेल। तर आजच्या ह्या 21 दिवसाच्या चॅलेंजमधला जो एपिसोड आहे, 7वा एपिसोड आहे, यामध्ये आज आपण बघणार आहोत कलर थंबनेल्स। म्हणजे वॉटर कलरमध्ये बेसिक तुम्हाला 1-2 थंबनेल्स करून दाखवत। ह्यात पण खूप डिटेल्स न करता, म्हणजे उदाहरणार्थ सगळे कलर स्पॉटवरती जितकं सगळं दिसतं हे न करता एक छोट्या स्पेसमध्ये, म्हणजे 3 इंच 2 इंचात हे थंबनेल तुम्ही करू शकता। जे तुम्हाला फक्त ते चित्र समोरचं कसं ड्रॉ केलं पाहिजे आपण, किंवा काय त्यातलं निवडलं पाहिजे त्या स्पॉटवरचं, हे या थंबनेलमधून समजतं। काल तुम्हाला लक्षातच आलं असेल, जे पेन्सिल थंबनेल्स आपण केले होते त्याची रचना कशी असावी किंवा बेसिक सांगितलं होतं मी। तर त्याचे कंपोजिशनचे रूल, ह्या गोष्टी मी पुढं ज्यावेळी पोर्शन चालू करेन चित्रकलेचा, जो प्रॉपर मी शेअर करणार आहे तुमच्याशी, स्पॉटवर जाणं किंवा साहित्य काय असावं, आपण काय मटेरियल वापरलं पाहिजे, त्याचबरोबर लँडस्केप ऑइल कलर असेल, वॉटर कलर असेल, कुठल्या मेडियात कसं हँडल करायचं, त्याच्या रचना कसं असावं, हे मी तुम्हाला माझे जे चित्रकलेच्या टिप्स हे पोर्शन ज्यावेळी चालू होईल त्यावेळी ते सांगेनच। तर नक्कीच मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतीलच, आवडत आहेत अशा प्रतिक्रियाही मला येतात, काही गोष्टींचे प्रश्नही विचारले जातात। तर प्लीज तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करा, आणि असेच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील। तर आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया वॉटर कलर थंबनेल। मी 1 ते 2 तुम्हाला छोटेसे थंबनेल दाखवेन, 1 रंगात किंवा 2-3 रंगात। चला बघू। नमस्कार मित्रांनो, आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी कालचाच स्पॉट परत निवडेन, कारण तुम्हाला लक्षात येईल त्याचंच वॉटर कलर केलं तर कसं होऊ शकेल, कारण मी वेगळा स्पॉट निवडत नाही आता। तर पहिल्यांदा ड्रॉइंग करून घेतो मित्रांनो। हा जो मी बॉक्स घेतलेला आहे तो 2 इंच बाय 3 इंचाचा घेतलेला आहे। म्हणजे सरासरी आपला पेपर जो असतो 1/4 साईज किंवा याचा, त्याचीच मोठी साईज, छोटी साईज म्हणता येईल। हीच मोठी साईज केल्यानंतर 1/4 होऊ शकतो, किंवा जो काय तुमचा फुल इम्पेरियल पेपर होईल, ज्या साईजचं तुम्हाला पेंटिंग करायचं आहे त्या साईजचं। त्यावेळेला हेच ड्रॉइंग तुम्ही आयताकृती किंवा जसं पेंटिंग उभी पट्टी करणार असाल तसंही तुम्ही थंबनेल करून बघू शकता। नेक्स्टवाला आपण तसं बघूया। तर चला, हेच ड्रॉइंग आता मी काल जसं ड्रॉइंग केलं तर तसं करून घेतो पहिल्यांदा। आता मी नॉर्वे पेपरवरती करतोय। हे कुठलाही बऱ्यापैकी जाड लेवलचा पेपर तुम्ही घेतला, जो पाणी शोषून घेऊ शकतोय, तो चालू शकतो। त्याचबरोबर मी आता हँडमेड पेपर नाही वापरत, म्हणजे जो मी लँडस्केपला वापरणार आहे तो नाही वापरला, त्यावरतीही करू शकता। तुमच्याकडे छोटे छोटे तुकडे असतील तर त्याचाही यूज करू शकता तुम्ही। इतकं बस आहे ड्रॉइंग मोस्टली। आता ह्या पूर्ण चित्रातलं तुम्हाला लक्षात येईल की डार्क झाड आहे, मी काल जसं सरफेस केला तसाच मी करून घेईन। आता हे एक मी पहिल्यांदा तुम्हाला कलरमध्ये दाखवेन, बेसिकली 1-2-3 कलरमध्ये कसं करता येईल त्याचं वॉश भरून दाखवतो। पहिल्यांदा झाड भरतो। तर हे कलर तिथलेच सगळे पाहिजेत अशी पण गोष्ट नाही, पण शक्यतो बघितलंच तुम्ही जवळपास जाऊन तर बरं होईल, कारण पुढचं चित्र ज्यावेळी तुम्ही मोठं करताय त्याच्यासाठी हा एक अभ्यासच असतोय। पहिल्यांदा एक खापरीचा रंग, जो हार्डली त्या चित्रामध्ये मला जे दिसतं ते रंग मी पहिल्यांदा बघितले। त्यानंतर मी पुढे जाऊन त्याचे डिटेल्स बघेन किंवा त्यातले रंग बघेन। थोडंसं सुकू दिलं तरी चालेल। काल मी तुम्हाला सांगितलं होतं, शक्यतो पहिल्या ह्याच्यात नाही बघितलं तरी पत्राही चालेल, म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात ठेवणार तर पत्राचा रंगही नाही करणार, पण त्याचा लाईट आहे तो तेवढाच ठेवतो मी। तर तुम्हाला लक्षात येईल त्याचे सगळे मी मासेस बघायला। याचं कारण किती पार्टमध्ये त्याचे डिव्हिजन होतं, म्हणजे शक्यतो हा एक रंग आहे फॉर्म, परत हा एक आहे, हा एक पार्ट, तर त्याचे कंपोजिशन लेवलला ते पार्ट पण पडून येतं। तर हे रंग दिल्यानंतर मी ह्यात समजा ज्या गोष्टी मला लक्षात येतील की ह्यामुळे हे चित्र असं होऊ शकतं, तर मी पुढं जेव्हा फायनल चित्र हेच करेन तेव्हा त्यात लक्षात ठेवेन की कुठला रंग मला किती न्यूट्रल करायचा आहे किंवा डार्क करायचा आहे, लाईट करायचा आहे। तर ह्या गोष्टी ह्या थंबनेलमुळे मला त्या लक्षात येऊ शकतात। ओके, तर आपण आता थोडंसं ड्राय झालेलं आहे, आपण पुढचे रंग बघू। त्याचबरोबर जो खोड आहे ते आता त्याचा सगळ्यात डार्क आहे चित्रात रंग, तर खोड बघूया आपण आता। खापरेच्या खाली जो म्हणजे भिंतींचा रंग आहे तोही डार्क आहे। ओके, जवळपास हा त्याचं डिवाइड करण्यासाठी मी हा रंग देऊन घेईन।
हे डिटेल्स तुम्ही केले तरी चालतील, नाही केले तरी चालतील, इतके ते गरजेचे नसतात। याचं फक्त सेपरेशन, झाड केवढं आहे, डीप किती केला पाहिजे, लाईट किती केला पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील ह्याबरोबर। त्याचे खूप डिटेल्स बघाल तेवढं ते चित्र पण वाटायला लागेल। तर ते काय वाटलंच पाहिजे असा त्याचा काही अट्टास नाही आहे, हे सातत्याने लक्षात ठेवा। हे झालं तुमचं पहिलं थंबनेल। तर ह्यातून तुम्हाला एक लक्षात येईल, ह्या चित्रात मी काय बघितलं तर हा सगळा डीप आहे, हा डीप आहे, झाडाचा आणि त्या ग्राउंडचा खालच्या भिंतींचा रंग जवळपास डार्क आहे, म्हणजे तुम्हाला तो रेफरन्स किंवा तो स्पॉट बघितल्यावर पण लक्षात येईल। तर ही गोष्ट केली आणि सगळ्यात या चित्रामध्ये लाईट कशावरती आहे तर खापऱ्यांवरती आहे, इतकाच मी त्यामध्ये लक्षात ठेवलं। तर ज्यावेळी तुम्ही पेंटिंग करायला लागता, मोठ्या साईजमध्ये जाता, त्यावेळी तुम्हाला इथले डिटेल्स दिसायला लागतात। इथल्या त्या छपरीच्या काटे, दरवाजा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात, पण किती बघायच्या तर मुळात लाईट तुम्हाला पहिल्यांदा दिसला पाहिजे। आणि चित्र हे आपल्याला समोर दिसणाऱ्या त्या वस्तूवरती पडलेल्या लाईटवरूनच ती वस्तू दिसते। आपण ते चित्र काढण्याचा विषय का निवडतो किंवा कुठली गोष्ट का बघितली जाते, आपल्या चित्रासाठी विषय का घडतो निसर्गातला, तर ते विषय दिसण्याचे कारण आहे लाईट पहिल्यांदा। तर आपल्या चित्रातही तोच लाईट दिसला तर तुम्ही रिअलिस्टिक किंवा त्या वास्तविक गोष्टी काढू शकताय आणि त्या तुमच्या चित्रात भास होऊ शकतो त्या गोष्टीचा, आणि त्याचं ऑब्झर्वेशन तुम्ही जेवढं डेव्हलप कराल तुमच्या चित्रात त्यावरती हे ठरतं। ठीक आहे, तर आपण एक पुढचं चित्र आपण बघू, परत एक ड्रॉइंग मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं कंपोजिशन कुठल्याही वेगवेगळ्या साईजमध्ये आपण करू शकतो। तर समजा मी आत्ता एखादं डोंगराचं चित्र करतो, तर मी पहिल्यांदा ड्रॉइंग करून तुम्हाला दाखवतो। एक घाट आहे उदाहरणार्थ, मी एका रंगात तुम्हाला करून दाखवतो। हे आता स्काय आहे, त्यानंतर हे डोंगर आहेत, एक रोड आहे, हा मी आता जो ब्ल्यू वापरतोय हा ब्ल्यू आहे फ्रेंच अल्ट्रामारीन ब्ल्यू, तर त्यामध्ये करतो। तर मित्रांनो, आता हे थोडंसं ड्राय झालेलं आहे, त्याचे मी पुढचे तुम्हाला डिप्स भरून दाखवतो। म्हणजे उदाहरणार्थ काही आर्टिस्ट तुम्ही कामं पाहिलीत जुने, तर खूप लोकांचे असे थंबनेल्स तुम्हाला मिळतील। उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये बघितलं तर जी कांबळे किंवा अशा लोकांचे खूप छोटे छोटे असे थंबनेल्स मिळतात। तर आपण हे प्रॅक्टिससाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आपल्याला चित्रकलाचा अभ्यास करत असाल तुम्ही, तुम्हाला हे शिकायचं असेल, चित्र खूप छान करता आली पाहिजे, तर मोठ्या चित्रापासून सुरू करण्यापेक्षा लहान चित्र करायला घ्या आणि त्यातून मग तुम्ही छोटे छोटे डिटेल्स बघत पुढं चित्रकलेचा अभ्यास तुम्ही करू शकता आणि मग मोठे चित्र तुम्ही करू शकता। तुम्हाला यातून कंपोजिशन लक्षात येईल, त्याची रचना लक्षात येईल, तुम्ही डिवाइड कसं चित्र करू शकता हे तुम्हाला यातून त्या चित्रातून लक्षात येईल। ठीक आहे, तर हे चित्र जवळपास झालेलं आहे। तर हे चित्र पूर्ण एक डार्क आहे टोन, कारण आता इथं ब्रंडसेना अशा लेवलचं तो बुरुंब असेल, ते जमीन असेल सगळे, तर तो पण रंग डार्क आहे। इथं ज्यावेळी हिरवळ येते तर समोर दिसणारी डोंगरावरची हिरवळ ती पण डार्क आहे, झाडांचे रंग डार्क आहेत। तर हे सगळे एक टोनमध्ये आहेत, तर मी सगळं जवळपास एका रंगात करून घेतलं, म्हणजे डार्क लेवलला। मागचे डोंगर ब्ल्यूकडे जाणार आहेत, लाईट, ते लाईट ठेवले। रस्ता पांढरा असेल, पांढरा म्हणजे काय तर सब्जेक्ट माझा चित्रातला रस्ता आहे। आता हा रस्ताही डार्कच असणार आहे, कारण तो व्हायलेट रंगाकडे जाणारा रस्ता आहे, तो काळपट असा ग्रे रंगाचा, पण मी थोडासा लाईट केला। त्याचं कारण समजा मी टॉप लाईट समजेन किंवा माझा सब्जेक्ट असल्यामुळे त्याला फोकल पॉईंट म्हणून मी ती गोष्ट केली। तर ह्या लेवलला मी त्याचं कंपोजिशन रचना करून घेतली। आता मला त्याचा फ्लो बघितला तुम्ही तर असा जातोय, परत नजर बाहेर जाते, तर इकडं उंच झाड आहे तो वरच्या बाजूला, तर हे एक कंपोजिशन लेवलला हे थंबनेल झालं। तर कुठल्याही चित्राची सुरुवात करण्या अगोदर ह्या अशा लेवलला तुम्ही थंबनेल्स छोटी छोटी करा, मग ते तुम्ही एका रंगात करा किंवा रंगीत करा आणि मग मोठं चित्र करायला घेऊ शकताय।
तर आजच्या भागात आपण इतकंच बघूया मित्रांनो. ही जी मी गोष्ट शेअर करतोय, हे टिप्स शेअर करतोय, तर ह्या तुम्हाला आवडत असतीलच आणि तुम्हाला चित्रकलेत त्याचा फायदा होईल. तुम्ही नवीन शिकत आहात, तुम्हाला आवड आहे चित्रकलेची, पण तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये गेलेले नाही, तर तुमच्या मनात भीती असेल की आपण हे शिकलेलं नाही, कसं करायचं. तर ह्या माझ्या चॅनलमार्फत तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स मिळत जातील. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे असेच तुमच्यासारखे चित्रकलेची आवड असणारे लोक अनेक आहेत आजूबाजूला, तुमच्या ओळखीत काही असतील तर त्यांच्यापर्यंत हा चॅनल किंवा हे व्हिडिओ माझे शेअर करत चला. तर ठीक आहे, आजच्या भागात आपण इतकंच बघू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. बाय.